नागपुरात चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीचा डॉक्टर पतीकडून खून करण्यात आलाय। नागपूर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड आली। पत्नीचे हातपाय बांधून डॉक्टर नवरा आणि दिराने डोक्यात रॉड घालून हत्या केलेली आहे। पती डॉक्टर अनिल राहुले आणि दीर रवी राहुले या दोघांना पोलिसांनी आता अटक केली। प्राध्यापिका डॉक्टर अर्चना राहुले यांची हत्या झाल्याचं काल उघडकीस आलंय। डॉक्टर अर्चना राहुले या मेडिकल रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या। आरोपी पती डॉक्टर अनिल छत्तीसगड रायपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे। पोलिसांनी यावेळी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने आता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। धक्कादायक अशी माहिती समोर आली। चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून डॉक्टर पत्नीची हत्या करण्यात आली आहे। उपराजधानी नागपूरमधील हा संपूर्ण थरार आता समोर आलाय। डॉक्टर पतीकडून हा खून करण्यात आला। नागपूर पोलिसांच्या तपासात धक्कादायक अशी माहिती या संदर्भातली उघड झाली आहे। पत्नीचे हातपाय बांधून डॉक्टर नवरा आणि दिराने डोक्यात रॉड घालून ही हत्या केली आहे। तर पती डॉक्टर अनिल राहुले आणि दीर जो आहे रवी राहुले या दोघांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। प्राध्यापिका डॉक्टर अर्चना राहुले यांची हत्या झाल्याचं काल उघडकीस झालं होतं, मात्र त्या संदर्भात आज एक नवीन अपडेट समोर आले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जुळलेले आहेत। जितेंद्र, खरं तर कालच हत्या झाल्याची जितेंद्र माहिती आली, मात्र आता पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली। चारित्र्याच्या संशयावरून हत्या करण्यात आल्याचा संपूर्ण प्रकार समोर येतोय। काय सांगशील सविस्तर जितेंद्र? नक्कीच, कारण अतिशय धक्कादायक अशी ही माहिती समोर आलेली आहे पोलिसांच्या तपासामध्ये। कारण ते उच्च विद्याविभूषित असं हा कुटुंब होतं। डॉक्टर अनिल राहुले, त्यांचे पती अर्चना राहुले या मेडिकल मध्ये सहाय्यक प्राध्यापक होत्या। तर जे आरोपी आहेत अनिल राहुले ते रायपूरच्या छत्तीसगडमध्ये प्रोफेसर म्हणून आहेत, तेही वैद्यकीय क्षेत्रातच आहेत। पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या केल्याची बाब समोर आलेली आहे आणि याचा बनाव देखील करण्यात आलेला होता। कारण 3 दिवसानंतर जेव्हा अनिल राहुले आपल्या घरी पोहोचले तेव्हा घर आतून बंद असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। शेजाऱ्यांना बोलवण्यात आलं, त्यानंतर आतून दुर्गंधी येत होती। तर आतमध्ये जेव्हा दरवाजा उघडून जेव्हा पाहिलं तेव्हा आतमध्ये अर्चना राहुले यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। सुरुवातीला हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला, चोरी करण्याच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता। मात्र पोलिसांनी तो तपास केला, त्यानंतर मोबाईल लोकेशन्स तपासले होते। त्या काळात जेव्हा हत्या झाली होती त्या काळात जे आरोपी पती आहेत ते या पोलीस स्टेशनच्या हद्दीतच आणि घराच्या आजूबाजूला त्यांचं मोबाईल लोकेशन मिळालं आणि नंतर मग त्यांनी पोलिसांकडे जेव्हा जबाब नोंदणी केली किंवा पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा अनिल राहुले हेच आपल्या पत्नीचे आरोपी असल्याचे आणि त्यांनीच खून केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे। या प्रकरणात त्यांचा भाऊ रवी राहुले याने देखील मदत केलेली होती। त्यामुळे या दोघांनाही आता पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास करत आहेत। करण जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।